मित्रो नमस्कार. मागच्या महिन्यात लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाबाबत जे चिंतन मनन आणि चर्वण झालं, जे आपण पाहिलं, विरोधकांच्या नरेटिव्ह सेटिंगला हाणून पाडण्यात भाजपचा IT सेल आणि सोशल मीडिया सपशेल कमी कसा पडला, किंबहुना IT सेल नेमकं काय करत होता, कोट्यवधींचा खर्च करूनही रिझल्ट मिळाले नाहीत, अशा चर्चा जोरजोरात झाल्या. त्यानंतर या साऱ्या ब्लंडरला कारणीभूत असलेलं एक नाव प्रचंड चर्चेत आलं. जनरली कोणाच्याही ध्यानीमनी नसलेलं एक नाव, दिव्य स्पंदना, जे भाऊ तोरसेकरांनी दिलेल्या एका उदाहरणामुळे चर्चेत आलं. अर्थात भाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला होता की महाराष्ट्रातली दिव्य स्पंदना कोण, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यावर मला आता काही बोलायचं नाही. पण या दिव्य स्पंदनासोबत तिचा एक सहकारी होता, प्रवीण चक्रवर्ती. या दोघांनी मिळून राहुल गांधींना पर्यायानं काँग्रेसला गंडा घातला असा आरोप केला जातो. थोडक्यात काय, तर कुठल्याही राज्यात पक्षाचा पराभव झाला की त्याची कारणमीमांसा करताना एक असं मस्तक शोधलं जातं, ज्या मस्तकावर सगळ्यांना पराभवाचं खापर फोडायचं असतं आणि मोकळं व्हायचं असतं. कर्नाटकमधल्या दिव्य स्पंदना मागोमाग महाराष्ट्रातली दिव्य स्पंदना आपण शोधली, अंधारात शोधली. पण सध्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या पराभवाचं खापर फोडायला कोणी दिव्य स्पंदना सापडते आहे का, यावर बराच खल सुरू आहे. UPत सध्या वातावरण फारच तापलेलं आहे. आज देशात मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार स्थापन झालेलं आहे, पण ते सक्षम नसून लंगडं आहे हे काही लपलेलं नाही. आणि याला कारणीभूत असणारी दोन महत्त्वाची राज्य म्हणजे UP आणि महाराष्ट्र. उत्तर प्रदेशातल्या 80 जागा, यातल्या सर्वाधिक जागा जो जिंकतो तो देशावर राज्य करतो असं मानलं जातं. पण यावेळेस हे गणित चुकलं. 2014ला भाजपला 80 पैकी 71 जागा जिंकता आल्या होत्या. 2009च्या 10 जागांवरून ही 71 जागांची हनुमान उडी म्हणजे चमत्कारच होता. त्यानंतर 2019ला 71 वरून 62वर घसरगुंडी झाली. पण 2024ला अयोध्येतलं राम मंदिर, प्राणप्रतिष्ठा, योगी बाबा का बुलडोजर, सुशासन, विकास प्रशासन, हिंसाचारमुक्त UP, गुन्हेगारमुक्त UP, अशा अनेक सकारात्मक बाबी सोबत असतानाही साप शिडीच्या खेळातला साप डसला आणि भाजप 62वरून 36वर आली. हा 26 जागांचा फटका जो लोकसभेत बहुमताच्या आकड्याला हुलकावणी द्यायला कारणीभूत ठरला, तो फार डेंजरस आहे. 2019ला महाराष्ट्रातही 48 पैकी 41 जागा जिंकणाऱ्या भाजप सेना महायुतीला 2024ला फक्त 17 जागा जिंकता आल्या, म्हणजे 24 जागा महाराष्ट्रातूनही कमी पडल्या. भाजपच्या एक हाती बहुमतात या 24 आणि 26 म्हणजे किती जागा झाल्या? 50 जागा. या 50 जागा केंद्रातल्या भाजप सरकारच्या बहुमतासाठी फार मोठा आकडा होता, तो कमी पडला. या दोन राज्यातला पराभव जिवारी लागलेल्या मोदी शहांनी यावर तात्काळ काही उपाययोजना करणं आवश्यक होतं. महाराष्ट्रात तर येत्या 60 दिवसात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. पण उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका या अद्याप 2 ते 2.5 वर्ष लांब आहेत. पण झाले काय, तर तिथे 10 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. कारण यातल्या फुलपूर, खैर, गाझियाबाद, मझवा, मीरापूर, मिल्कीपूर, करहल, कटहरी आणि कुंदरकी या 9 मतदारसंघातले आमदार लोकसभा निवडणुका जिंकून दिल्लीत गेलेत आणि त्यांनी आमदारकीचे राजीनामे दिलेत. या 9 जागांवर पोटनिवडणुका होणं गरजेचं आहे. तर सिसामहू नावाचा एक मतदारसंघ आहे, त्या जागेवरचा आमदार क्रिमिनल चार्जेसमुळे आत गेला आहे. ती जागाही रिक्त झाली आहे. या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर UPतला भाजपचा लोकसभेतला पराभव हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. सलग 2-3 दिवस UPत विचारमंथन सभा सुरू आहेत. यात काय घडतंय ते बाजूला राहिलं. दिल्लीतल्या खान मार्केट गँगनी मात्र या चर्चेत अमित शहा यांचा गट विरुद्ध योगीजींचा गट असा वाद रंगतोय हे चित्र उभं करायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशात नेमकं काय चाललंय हे जाणून घेणं आपल्याला यासाठी आवश्यक आहे, कारण UP हा दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग आहे असं म्हटलं जातं. दिल्लीच्या सत्तेचा रस्ता हा UPतूनच जातो असंही म्हटलं जातं. UPच्या 80 लोकसभा सीट्स हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. UPतला पराभव नेमका कसा झाला याची कारणं शोधताना तिथंही एखादी दिव्य स्पंदना काड्या करून गेली आहे का हा विचार मनात येतच होता. पण सुदैवानं योगी बाबा हे संन्यस्त पुरुष तिथे सगळा गाडा आखत असल्यानं महाराष्ट्र किंवा कर्नाटकसारखा विश्वामित्री तपस्या वगैरे किंवा त्या तपस्येत भंग असं काय पडलेलं नाही आहे आणि कुठल्याशा मेनकेला घवाड लाभलेलं नाही आहे की कुठला चक्रवर्ती टोप्या लावून गेलेलं नाही आहे.
नशीब म्हणायचं. मित्रांनो, यूपीतला पराभव का झाला यामागची कारणं शोधताना काही मुद्दे समोर आले. ते आपण महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाशी कोरिलेट करून पडताळू शकतो. हे करणं किमान महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वासाठी तरी गरजेचं आहे असं मला वाटतं. मुद्दे असे आहेत, यूपीत सरकार भाजपचं असलं तरी तिथे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होता. त्यांची छोटी मोठी कामं होत नव्हती, सरकार दरबारी दाद लागत नव्हती. त्यामुळे ग्राउंडवर या कार्यकर्त्यांना मतदारांना तोंड दाखवणं कठीण झालं होतं. दुसरं म्हणजे पदाधिकाऱ्यांमधली गटबाजी, बेबनाव हे लोक आपापसातच भांडताना आणि वर्चस्वाची लढाई लढताना दिसले. पक्षाला यांचा फायदा शून्य. मोदीजींच्या मते ओव्हरऑल आत्मविश्वास जो होता तो नडला. महाराष्ट्रात जसा एम फॅक्टर नडला, या एमचा अर्थ माझंही होतो बरं का, तसा तो यूपीतही नडला एम फॅक्टर. मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण, संविधान बदलणार हे नरेटिव्ह उत्तरेत जास्त चाललं. खरं तर संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातले, पण त्यांचा आदर उत्तरेत जास्त होतो. म्हणतात ना, पिकतं तिथं विकत नाही, तसा हा प्रकार आहे. उत्तर प्रदेशातलं सुशासन हे उर्वरित भारतासाठी एक मॉडेल म्हणून वापरावं असं बोललं जात असताना, म्हणजे आपल्याकडे योगीजींसारखा CM असावा असं जे वारंवार हिंदूंकडून बोललं जात होतं, काही कुठली घटना घडली की योगीजी पाहिजे होते इथे. त्या योगीजींची गणितं कुठे चुकली की आज यूपीतला पराभव हा योगीजींच्या धोरणांचा पराभव आहे असं नरेटिव्ह चालवलं जाऊ लागलं. तर याच्या मागे आहेत योगीजींचे 2 स्पर्धक, यूपीचे 2 उपमुख्यमंत्री. एक त्यातले केशवप्रसाद मौर्य आणि दुसरे ब्रिजेश पाठक. मौर्य RSS संघ वगैरे कॅडरमधले, ब्रिजेश पाठक BSPतून आलेत, मायावतींच्या पक्षातून. 2014ला जे यश मिळालं होतं ते KP मौर्य हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्यांचे पडद्याआडचे मार्गदर्शक होते अमित शाह. या यशानं हुरळून गेलेल्या केशवप्रसाद यांना लागलीच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती. पण CM बनवले गेले योगी. 2017ला योगी हे निश्चितच सिलेक्टेड CM होते, पण 2022ला त्यांनी स्वतःला सिद्ध करत इलेक्टेड CM बनून दाखवलं. केशवप्रसाद मौर्य हे 2022च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले नेते आहेत. विधान परिषदेवर येऊन त्यांना DCM बनवलं गेलं आहे, तेही दिल्लीश्वरांच्या मर्जीमुळे. योगीजींवर अंकुश हवा म्हणून ब्रिजेश पाठक आणि KP मौर्य यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं खरं, पण यूपीतली जातीय समीकरणं जुळवण्यात भाजपला यश मात्र आलेलं नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री, जे एक ब्राह्मण आणि दुसरा राजपूत ठाकूर, हे दोन्ही मुख्यमंत्री मागच्या 5 वर्षात सतत मुख्यमंत्री बनण्याच्या या त्यांच्या स्वप्नांमध्ये मग्न राहत कुरघोड्या करण्याचे उद्योग करत आले. यांच्यामुळेच यूपी भाजपामध्ये गटबाजी वाढली. यांना आपला विरोधी पक्ष नेमका कोणत्या चाली खेळतोय हे समजून घेण्याचा अवसरच मिळाला नाही. योगींची लोकप्रियता दिल्लीत मोदींचा उत्तराधिकारी बनण्यापर्यंत वाढते हे सतत अमित शहांना दाखवणं, यातच या दोघांनी धन्यता मांडली. यूपीत धर्मावर आधारित राजकारण हे आजवर फक्त 10 ते 15% परिणामकारक ठरत होतं, पण जातीपातींच्या समीकरणांवर मायावतींनी यूपीवर एक हाती राज केलंय हे कुणी ध्यानातच घेतलेलं नाही. भाजपमध्ये ब्राह्मण आणि ठाकूर यांच्या वर्चस्वाच्या कहाण्या चवीनं ऐकवल्या जातात, ऐकल्याही जातात, पण यामुळे दलित आणि मागासवर्ग पक्षापासून तुटत गेला आहे हे बघायला कुठलीशी दिव्यदृष्टी लागते की सुपर क्वालिटीची दुर्बीण लागते हे त्या यूपीतल्या नेत्यांना उमगलंच नाही. लोकसभेतला पराभव हा निष्काळजीपणाची, गलथानपणाची फलनिष्पत्ती आहे. विरोधकांनी संविधान बदलण्याची आवई उठवली आणि ती यूपीत जास्त प्रभावी ठरली. याचं कारण इथला दलित आणि मागासवर्ग आणि त्यांची तेवढीच लक्षणीय आणि प्रभावी संख्या, लोकसंख्या, या मोठ्या मतदार वर्गानं भाजपकडे पाठ फिरवली आणि पराभव झाला. योगीजींच्या योजना किंवा धडक कारवाया या मुस्लिम मतदारांनाही पटत होत्या बरं का. 3 तलाक असो की हिजाबचा मुद्दा असो, मुस्लिम महिला या बुलडोझर बाबाच्या समर्थकच होत्या. पण माशी कुठे शिंकली हे शोधणं भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना जमलंच नाही. ते योगींना हटवून आपला पत्ता फिट करण्याच्या नादात पक्षाचं नुकसान करून बसलेत. केशवप्रसाद मौर्य हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, पण ते पावसाळ्यात राज्यातली व्यवस्था पाहण्याऐवजी दिल्लीत पडीक आहेत, तिथं लॉबिंग करत आहेत. यूपीतला पराभव म्हणजे योगींचा नाकर्तेपणा असं ठसवत त्यांना हटवण्याची मोहीम उघडून बसलेत तिकडे. मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला त्या पोटनिवडणुका आता लगेच होतील. त्यात भाजप विजयी ठरेल का हा मोठा क्रिटिकल सवाल आहे. कारण यातल्या 5 जागा तर सपाच्या आहेत, समाजवादी पक्षाच्या. सध्या फॉर्मात असलेल्या सपाला हरवणं आता या घडीला तरी कठीण दिसतंय मला. त्यातही या 5 जागांवर यापूर्वी कधीच भाजपा जिंकलेलं नाही. मग या जागांवर जर पराभव झाला तर त्याचंही खापर योगींवर फोडून त्यांना यूपीच्या मुख्यमंत्री पदावरून
हटवायचं असा एक मतप्रवाह जोर धरतोय. अमित शहा असोत की नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांचं योगींशी पटत नाही असा जो समज पसरवला गेला आहे तो आपण एक वेळ खरा मानून चालू आणि योगींना हटवण्यात दिल्लीही उत्सुक आहे असं समजून चालू. पण जसं मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांना हटवलं गेलं, येदियुरप्पांना बसवलं गेलं, वसुंधरा राजेंना साईडलाईन केलं गेलं, तसं योगींसोबत करता येईल का? योगी आपल्याला हटवलं गेल्यानंतर या इतर प्रभावहीन नेत्यांसारखे शांत बसतील का? योगींच्या मागे हिंदुत्ववाद्यांची मोठी ताकद उभी आहे. ते अशा निर्णयांविरुद्ध नाराजी व्यक्त करून खळबळ माजवू शकतात आणि हे धोके मोदी शहांना चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात असले विचार येणं अशक्यच आहे. पण खान मार्केट गँगनं केशवप्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्यासारख्या टुकार नेत्यांची सुपारी वाजवायला घेत योगी हटाववाला नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली. हे नरेटिव्ह यूपीतल्या आगामी पोटनिवडणुकांमध्ये प्रभावी ठरेल यात शंका नाही, कारण या 10 जागांवर जर भाजपचा दारुण पराभव झाला तर योगी हटाववाल्यांना अजून चेव चढेल. त्यानंतर मोदी शहा काय निर्णय घेतात आणि त्या निर्णयामुळे निवड यूपीचंच नव्हे तर देशभरातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये कोणता संदेश जाणार आहे याकडे आपलं लक्ष लागलेलं आहेच. पण नुसते KP मौर्या किंवा ब्रिजेश पाठकच नव्हे तर मंत्री संजय निषाद, अनुप्रिया पटेल हे नेते देखील राज्यातलं नेतृत्व बदलावं यासाठी आग्रही दिसत आहेत. मित्रो, या सगळ्या मंडळींना जे मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत त्यांनी एक दिलानं काम करून जर या पोटनिवडणुकांमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवली, जी खरं तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे, कारण 5 जागा या 100% सपा जिंकेल असं दिसतंय. पण उरलेल्या 5 मधल्या किमान 3 जागा तरी जिंकणं भाजपला शक्य होईल का? त्या 3 जागांसाठी हे योगी विरोधक जीवाचं रान करतील का? सरकार से संगठन बडा होता है म्हणणारे आणि कार्यकर्ता ही मेरा मान और अभिमान आहे अशी पोकळ भाषणं देणाऱ्या केशवप्रसाद मौर्यांकडून पोटनिवडणुकांची जबाबदारी घेतली जाईल का? ते विजयाची हमी देतील का? हे पाहणं खरं तर रंजक ठरणार आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणवल्या जाणाऱ्या भाजपच्या नेत्यांना ग्रहण लागलंय ते सत्तेच्या लालसेचं. काँग्रेसींना सामावून घेत आता भाजप काँग्रेसच्या वाटेवर चालू लागली की काय असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडू लागला आहे. जी स्थिती यूपीत आहे ती स्थिती थोड्याफार फरकानं महाराष्ट्रातही आहे. तेव्हा यूपीकडून धडा घेत महाराष्ट्रानं बदल घडवले पाहिजेत, नाहीतर इथंही अनागोंदी व्हायला वेळ लागणार नाही. पक्षाचं वाटोळं करायला नेहमी एखादी दिव्य स्पंदनच हवी असं नाही आहे. ते असली नसली तरी सारखंच आहे. इथे केशवप्रसाद किंवा ब्रिजेश पाठकही पुरेसे असतात हे लक्षात घ्या. नेहमीच दिव्य स्पंदनं हवी असं नाही आहे. त्यामुळं धोका हा दोन्ही बाजूने असतो. बघूया, एक प्रयत्न केला होता यूपीतलं राजकारण असो की महाराष्ट्रातलं राजकारण, सत्ता लालसा जी असते ना आणि आपापसात आपल्याच पक्षातल्या समकालीन सहकाऱ्यांशी जी स्पर्धा असते त्यातून फक्त आपला उत्कर्ष साधायचा. खरं तर या पक्षाचं जे काही ब्रीदवाक्य आहे की राष्ट्रप्रथम आणि मग सगळ्यात शेवटी स्वतः, ह्या ब्रीदवाक्याला जागून ह्या पक्षाचे कार्यकर्ते वागतायत का? या सद्यकालीन परिस्थितीतले कार्यकर्ते तसंच वागतायत का? की जी सत्ता 2014 पासून यांच्या पायाशी लोळण घेते त्या सत्तेमुळं यांनाही एम फॅक्टरचा मात चढला आहे. ह्या सगळ्या पराभवांची कारणमीमांसा करताना आपण ह्या सगळ्या गोष्टीही विचारात घेणं गरजेचं आहे. निव्वळ मतदारांना वाटलं त्यांनी मतदान तुमच्या विरोधात केलं, जातीय समीकरणं, आणखी धर्माधिष्ठित काही समीकरणं आहेत त्याचा विचार केला म्हणून तुमचा पराभव झाला. याहीपेक्षा तुमच्या पक्षामध्ये अंतर्गत लाथाळ्या किती आहेत, आपापसातले मतभेद किती आहेत याचाही कधीतरी विचार करायला हवा. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा ARD 9. धन्यवाद. नमस्कार.